हाय एव्हरीवन, आणि तुम्ही पाहत आहात स्ट्रॉंग जीविका जीव डायरीज. तर आता माझे समर हॉलिडेज संपणार आहेत आणि उद्यापासून मला आता शाळेला जावं लागेल. संपले सुखाचे दिवस, आता दुःखाचे दिवस चालू होणार आहेत. तर काल मम्मीने अधिक महिन्यानिमित्त शंकराची पूजा केली होती घरी पिंड बनवून. मग ते जे सामान होते मी विसर्जन करायला चालले होते तळ्यात आणि एकटीच चालले होते. आणि हे बघा, माझी शाळाच्या पाठीमागे तिथं तळा आहे आणि मी तुम्हाला माझी शाळा देखील दाखवते. ही आहे आमची शाळा आणि कोणता तर बॅचचा गेट टुगेदर होता त्या दिवशी. तर सगळं शिक्षक वगैरे सर्वजण आले होते. आणि इथं बघा, जरा पाठीमागच आहे तिथं. आणि नंतर मी तिथे पोचले आणि इतकं मोठ्याने वारं सुटलेलं ना, वाऱ्याचा आवाज सुद्धा येत होता तिथं. आणि नंतर मी विसर्जन करायला गेले. मम्मी खूप घाबरत होती मला एकटीला पाठवायला, पण मी म्हटलं मी फोन घेऊन जाते, असू दे. मग मी जाऊन आले आणि शाळा बघा माझी पाठीमागून तुम्हाला दाखवली होती, मी पुढून दाखवलेली आधी. मग नंतर मी घरी आले. मग म्हटलं जरा रूमची साफसफाई करूया, माझ्या स्टडी रूमची. मग साफसफाई करणार होते मी आत्ता. मग घेतली करायला साफसफाई. उद्यापासून शाळा चालू होणार, त्यामुळे उद्यापासून मला साफसफाईला वेळ असेल की नाही हे पण सांगता येत नाही, तेव्हा मम्मीच करते. पण स्वतःची स्वतः रूम साफ करायला पाहिजे बरं का. मग म्हटलं तुम्हालाही मी काल जी शॉपिंग केली आहे, म्हणजे आता शाळा चालू होणार तर साहित्य घेतले मी, शाळेला लागतंय ते. आणि हे बघा, मी हे साहित्य घेतलंय. आणि मी यावर्षी 11ची एक्झाम पण येणार आहे, त्यामुळे मी सर्व सामान घेतलेलं. मला काय एवढी चित्र छान नाहीत जमत, पण काय माहीत काय होईल, तरी पण मी ट्राय करते बरं का. कुणाकुणाला माहिती आहे 11च्या एक्झामबद्दल मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नंतर म्हटलं बॅग पॅक करून घ्यावी, म्हणजे उद्या नुसती बॅग उचलून जाता येईल. आणि सर्व सामान मी पॅक केलं, पण मला पहिल्या दिवशी काही शिकवलंच नाही शाळेत. असं वाटलं उगाच इतकं ओझं घेऊन गेले. आणि मी म्हटलं जरा भैयांना पहिल्या पेजवर कोणता विषय किंवा नाव वगैरे माझं घेऊन छान असं त्याला डेकोर करावं नोटबुकला. पण काय करायचं, मी एक करायला जाते आणि एक करून बसते. सर्व सामान घेतलं मी, पण मी केलंच नाही, मला वेळच नाही मिळाला. आणि मग मी पप्पांच्या शाळेत आली होती. पप्पांच्या शाळेत बघा बालवाटिका बनवली आहे पहिलींच्या मुलांसाठी, तर ते बघायला आलते मी. तिथं पोस्टर लावत होते. आणि नंतर आम्ही पप्पांच्या मित्राची मुलगी आहे, तिचं इस्रोमध्ये जाण्यास निवड झाली आहे, तर तिचा सत्कार करण्यासाठी आम्ही चाललो होतो. ती माझी मैत्रीणच आहे, अनुष्का. मग नंतर तिथं गेलो आम्ही आणि पोहे बनवलेले काकीने खूप छान बनवलेले. आणि नंतर मग तिला फेटा बांधून घेतला. म्हणजे तिला दुसऱ्या देशात जाण्याचा चान्स मिळाला आहे. ते एक वैज्ञानिक म्हणून दुसऱ्या देशात जाणार आहे इस्रोला. आणि नंतर तिचा सत्कार केला. खरंच तिथं खूप खूप अभिनंदन काका काकींचीही. आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो. उद्यापासून आता शाळा सुरू होणार. आता नंतर मला व्लॉग बनवायला मिळतंय की नाही ते माहीत नाही. मग कसा वाटला आजचा व्लॉग, आणि दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेले. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग, नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.